एखाद्या कीटकनाशकाच्या दुकानामध्ये जर का तुम्ही गेलात आणि पोलीस द्या किंवा बाहुबली द्या किंवा उलाला द्या असं जर का म्हटलं तर ऐकायला आणि पाहायला थोडंसं विचित्र वाटतं, परंतु सध्या विदर्भातले शेतकरी याच गोष्टीचा अनुभव घेतात। या दुकानात पोलीस विकत घेता येतो। एवढंच नव्हे तर खिशात पैसे असतील तर कोहिनूर आणि सॅटेलाइटवरही कब्जा मिळवू शकता। हा ऐकून थोडंसं विचित्र वाटेल, मात्र वर्ध्यातल्या कीटकनाशकांच्या दुकानात येणारे पोलीस कोहिनूर आणि सॅटेलाइटच विकत घेतायत, कारण सध्या अशा हटके ब्रँडच्या कीटकनाशकांचा बोलबाला आहे। अहो हे तर काहीच नाही, तर कीटकनाशकांच्या ब्रँडची नावं ऐकून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल। हेडलाईन: धडकन, चमत्कार, उलाला, जुगाड आणि बाहुबली। तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही हे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरत असाल तरी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रभावी कीटकनाशक आहेत। घडा केमिकल मोस्टली असे नाव ठेवतात जे लोकांच्या तोंडावर इझिली बोलले जातात। इझिली पोलीस, रंगीला, तिकीट, जुगाड हे नाव त्यांच्या कंपनीच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचे, जे प्रॉडक्ट वेगवेगळ्या रोगासाठी कामाला येतात। सध्या कीटकनाशकांच्या बाजारातली स्पर्धा वाढली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं उत्पादन शेतकऱ्यांच्या लगेच लक्षात राहावं म्हणून कंपन्यांनी शब्दांचा खेळ सुरू केलाय। उलाला आहे पराठीवर, चिवडा मावा तुडतुड्यासाठी, अमला आहे सोयाबीनवर अळीसाठी, कॉन्फिडर आहे, महाराजा आहे हे चिवडा मावा तुडतुड्यासाठी पराठीवर। शेतकऱ्याला लक्षात राहावं, लवकर आठवण यावी बाबा त्यानं का फवारलेलं। जे हमला लवकर आठवण येते, त्याला उलाला लवकर आठवण येते, साप आठवण येते असं। काही शेतकरी कीटकनाशकांच्या हटके ब्रँडला भूलतात, तर काही शेतकऱ्यांचा संभ्रम चांगलाच वाढलाय। प्रॉडक्ट काढलेले आहे ते थोडंसं शेतकऱ्यांना आकर्षित करण्याकरता वाटतात। काही कुठल्या फिल्मच्या याच्यावरून तर कधी डबल गेम वगैरे असं नाव आहे, कुठल्या औषधीने असं वाटायला आपल्याला किंवा शेतकऱ्याला किंवा लगेच हे मारलं की दोन पद्धतीने असं हे करेल बा। कारण नावाचं जे मिनिंग आहे ते आम्हाला समजतही नाही की बा नावामध्ये काय आहे, पण ते कोणी आम्हाला जे एक्सपर्ट लोक जे आहेत किंवा शेतकरी जे दुकानदार जे आहेत ते आम्हाला सांगतात की हे तुम्ही औषध वगैरे घ्या, आम्ही ते घेतो। नावात काय ठेवलंय? जगविख्यात साहित्यिक शेक्सपियरचं सर्वात चर्चिलं जाणारं हे वाक्य। मात्र विदर्भातल्या कीटकनाशकांच्या दुकानांचा फेरफटका मारल्यानंतर नावातच सगळं काही आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। एखादी सुंदर मॉडेल किंवा त्याचबरोबर चांगला सुवास किंवा चांगलं पॅकेजिंग ह्याच्या माध्यमातून ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न अनेक प्रोडक्ट्स आपण बघत असतो। मात्र फक्त नावानं ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करणं हे आपण कीटकनाशकांमध्येच बघतो आहोत। खरं तर ॲडव्हर्टाइजमेंट्सच्या नवीन युगातील विद्यार्थ्यांसाठी गावातील हे मार्केटिंगचं तंत्र अत्यंत महत्त्वाचा अभ्यास ठरू शकतो। यवतमाळहून कपिल शामकुवर, वर्धेहून पराग ढोबळे, वाशिमहून प्रणय निर्बाणसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।